मी पहिल्यांदा तुझं नाव सांगा ती. मी यश राहुल पाटील. पहिल्यांदा अशी ट्रेकिंग केली, अशी छान ट्रेकिंग केली. 2-3 ना ठोकला गेलो पण केलं. एक नंबर रिअल एक्सपिरियन्स आहे. भारी तर खूप होता असेल का? फक्त 2 ते 3 टप्पे असे अवघड होते, डिफिकल्ट, पण ते पण आपण सहज कसे तरी केले. सह्याद्री अग्नी आणि पृथ्वीच्या मिलनातून जन्माला आलेला मूर्तिमंत पौरुषाचा आविष्कार. सह्याद्रीची निर्मितीच मुळी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली आणि या उद्रेकामध्ये उफाळलेला लावारस आधीच थंड झालेल्या लावारसांच्या भेगांमध्ये जाऊन थंड झाला. या डाईक अश्मरचनेमुळे सह्याद्रीच्या रांगांमध्ये असे अनेक सुळके तयार झालेले आपल्याला दिसतात. आपण त्यातलाच एक असणारा त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेतील नवरा सळका सर करण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी आपण पहिने गावातून लक्ष्मणपाडा या ठिकाणी येऊन पोहोचलोय. लक्ष्मणपाडा हे ह्या नवरा नवरी सुळक्याचं पायथ्याचं गाव. मित्रांनो, शुभ प्रभात. स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर तुम्ही बघितलं असेल माझ्या खांद्यावर काय आहे आणि आपण आज एक ट्रेल ट्रेक करण्यासाठी चाललो आहोत, म्हणजे नवरा पिनाकल क्लाइंब करण्यासाठी. खरं तर आपण नाशिक जिल्ह्यात आहोत आणि नाशिक म्हटलं तर हा किल्ल्यांचा जिल्हा म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये 60-70 किल्ले आपल्याला दिसतात. तर तुम्ही माझ्या बाजूला तिकडे जर बघितलं तर समोरच अंजनेरीचा पर्वत आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय. अंजनेरी पर्वताच्या डाव्या बाजूला आपण थोडंसं इकडं आल्यानंतर जो त्र्यंबकेश्वर रांगेतील ब्रह्मगिरीचा जो डोंगर आहे तो आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय आणि आपण आज जो क्लाइंब करणार आहोत तो नवरा नवरीचा पिनॅकल जो समोर पहिल्या नंबरचा दिसतोय तो आहे नवरा पिनॅकल जो आपण आज क्लाइंब करणार आहोत. चला तर निघूया. सगळी टीम रेडी आहे. छानपैकी नाश्ता झाला आहे आणि थोडेसे इंट्रोडक्शन देत आहेत ते ऐकून आपण ट्रेकला सुरुवात करूया. त्याला आपण सेटअप म्हणू शकतो. हे आहे आपलं हेल्मेट. हे आपण जेव्हा पिनेकलच्या खाली आहोत किंवा एक्सपिरेशन आपण करत असतो तर हे आपल्या डोक्यामध्ये कंपल्सरी असायलाच हवं. मुख्या म्हणा पण काका म्हणू नका. मित्रांनो, खरं तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि याच गावात पहिने गावातील लक्ष्मणपाड्यातील या लोकांची सकाळीच कामाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिले तर पाणी हे महत्त्वाचं असल्यामुळे येथील स्थानिक सकाळीच पाण्याची व्यवस्था करत आहेत. छानपैकी शेतीला पाणी सुरू आहे. आत्ताच आपण लक्ष्मणपाड्याच्या जिल्हा परिषद शाळेपासून हे शेतातून हा मार्ग आपल्याला या सुळक्याच्या दिशेकडे इथे शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. हा गहू आत्ताच काढून झाला आहे. येथील स्थानिक लोक सकाळीच शेताच्या कामाला सुरुवात झाली. मित्रांनो, 15 मीटरची चढाई केल्यानंतर आपण आता जंगल वाटेकडे आलो आहे आणि जंगल वाटेने आपल्याला आता समोर जो सुळका दिसतोय त्याच्या दिशेने जायचं आहे. चला स्टार्ट. येस. इकडं बघ. चला 1 2 3. काय नाचायला लागलो. सांगायला विसर. आता शेतात काय काय? शेतात आता काय आता भात लावतो. आता भात सोंगला. भात सोंगला. हा. गहू वगैरे? गहू इकडे खाली तरी त्यात वाई शेती त्या कडाच बघायला ना. बरोबर. पाणी साधारण नाही. पाणी नाही ना साधारण नाही. मित्रांनो, जंगलातून थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला
सुंदर अशी फुललेली ही पांगाऱ्याची फुलं आपल्याला दिसत आहेत. अतिशय छान दृश्य आपल्याला या ठिकाणाहून दिसतंय. पक्ष्यांसाठी नवसंजीवनी असणारं हे पांगाऱ्याचं झाड, जिथे कावळे आपली तहान भागवत आहेत. मित्रांनो, आत्ताच आपण नवरा पिनाकलपाशी येऊन पोचलोय. तुम्ही बघू शकता हा जो उंचच दिसणारा पिनाकल आपल्याला सर करायचा आहे. त्याच्याच पुढे हा नवरा नवरीचा डोंगर आपल्याला दिसतोय. थोडीशी निसर्डी वाटेने आपण पुढे आल्यानंतर समोरच आपल्याला हा नवरी पिनाकल दिसतंय. याला आपण झुमर बोलतो. हा लॉक आहे. याला मागे पुढे असं असं करून तो निघत नाही. याला थंब लावायचा, पाठीमागे प्रेस करायचा उलटा या साईडने खालती. याला प्रेस केला की हा वरती जातो. असा हा वरती गेला तर याचे हे दात आहेत, तर इकडे हात घालायचा नाही, बोट वगैरे असं. फक्त या ग्रिपला पकडायचा आणि हा रोप हा याच्यामध्ये जातो असा आणि हा सोडून द्यायचा. जेव्हा हा लॉक होतो आणि हे याचे दाते असतात ना, हे फक्त वरती जातो, खाली खेचत नाही. तुम्हाला खाली जाणार नाही असा. बिंदास लटकू शकता याच्यावरती. ठीक आहे. आणि प्रत्येक स्टेशनला आपले व्हॉलेंटियर आहेत. तुम्हाला काय अडकलं म्हणजे काय वाटलं तर ते तुम्हाला तिथं गाईड करतील आणि सर्वांचं होईल सबमिट लवकरात लवकर. आणि आजूबाजूच्या याच्यावरती मधमाशांचे पोळे आहेत, तर कोणी आवाज करणार नाही. आणि लगभग म्हणजे अगर उठलेच पोळे तर सर्वजण ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सर्वजण शांत बसतील. आपले दोन्ही हात असे आणि सरळ जमिनीवरती पोटाच्या याच्यावरती झोपून जायचं. बिलकुल हालचाल करायची नाही कोणीच. ठीक आहे. तसं होणार नाही, पण उन्हात ऊन जास्ती आहे. समजा कुठे बनवा लागला किंवा धूर झाला, काही आवाज झाला मोठा, एखादा रॉक पडला तरी मधमाशांचे पोळे उठतात. त्याच्यामुळे जर असं झाली सिच्युएशन तर जागच्या जागी बसायचं, कुणी हलायचं नाही, काही करायचं नाही. माशी जास्ती चालेल पण हालच नाही. हा, आता लवकरात लवकर आपण चालू करून टाकू. मध्ये एक छोटा ट्रेकर काव्या की हा नवरा पिनाकल क्लाइंब करणार आहे. नाही आहे. ये मिलेंगे फास्ट. मित्रांनो, दुसरं स्टेशन आपण पार केलंय, तर तिसऱ्या स्टेशनवर आहे. वरती चढून येऊ का, नंतर झुमर हे घेतो. हा, थोडं थोडं चढा आणि मग झुमर थोडं थोडं घेतो. बिले टाईट कर. हात आहे ना, दोघं हात बिल्याच्या खालून बाहेरून गळा असा. मस्त मस्त मस्त. बस बस. हे राहिलंच. दुनिया सोडली तरी चालते. एक मिनिट. जाऊ त्यासाठी.
मित्रांनो 3रं स्टेशन आपण पूर्ण केलं आहे सहजरित्या. रणजितदादा आहे, टीम SRAमुळं हे सगळं साध्य होतं आहे. तुमच्या जिद्दीमुळे हे सर्व साध्य होते खरं तर. Good show. Nice. नमस्कार. आत्ताच आपण उभे आहोत ते नवरा पिनाकलवर. आत्ताच आपण तो सर करून वर आलोय. आपल्यासोबत ही छोटी काव्य आहे, तिने देखील हा सर केलाय. आणि ही सुंदर अशी डोंगररांग आपल्याला या ठिकाणी दिसते. पलीकडच्या बाजूला आपल्याला थोडासा AMKचा पार्ट दिसतोय. थोडंसं इकडे आल्यानंतर आपल्याला गिर्यारोहकांची पसंत असलेला डांग्याचा सुळका या ठिकाणाहून दिसतो. समोर ही संपूर्ण जी डोंगररांग दिसते ही आहे आपली अंजनेरीचा पर्वत. त्याच्यानंतर इकडे आल्यावर संडे 1 संडे 2चा सुळका आणि थोडंसं इकडे आल्यानंतर आपल्याला ब्रह्मगिरी आणि सोबतच सर्व भटक्यांचा आवडीचं ठिकाण म्हणजे किल्ले हरिहर या ठिकाणी आपल्याला नजरेस पडतोय. खरं तर नाशिक जिल्हा म्हटलं तर किल्ल्यांचा जिल्हा आहे. साधारणतः 60 ते 70 किल्ले आहेत. आपण आता 8 दिवसापूर्वी सातमाळा रेंज केली होती, ज्यामध्ये 14 किल्ले आपण सर केले आणि आज हा नवरा पिनाकल सर केलाय. खरंच खूप भारी वाटतंय. आता आपल्याला इथून रॅपल करून खाली जायचंय. आज आपण प्रकाश काकांसोबत आहोत आणि मी एक सांगते, भारी तर खूप होता असेल का. फक्त 2 ते 3 टप्पे असे अवघड होते, डिफिकल्ट, पण ते पण आपण सहज कसे तरी केले आणि मला तर खूप भारी वाटलं. मित्रांनो, आज नवरा पिनाकल सर करण्यासाठी सुनीता मॅडम आपल्यासोबत आहेत. तर मॅडम काय सांगाल, तुम्ही आत्ताच हा सुळका सर केलाय. हो, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आपलं सह्याद्री ट्रेकर्स बरोबर आले होते आणि पवनदादा बरोबर पण आले आणि हे जे केले आता 1-2 पार्ट्स आहे जे थोडं टफ आहे, पण मला वाटतं सगळी लेडीज ट्राय करायचं कधीतरी एकदा लाईफमध्ये. थँक्यू सो मच. मित्रांनो, हा जो नवरा नवरी पिनाकल आहे हे सगळं साध्य होतंय ते टीम SRA सोबत. आणि टीम SRAचे आपले मित्र पवनदादा सोबत आहेत. तर पवनदादा काय सांगशाल या सुळक्याबद्दल? नमस्कार मित्रांनो, आपण आहे नवरा सुळक्याच्या टॉपला. या सुळक्याची जी उंची आहे, सुळक्याच्या बेसपासून एक साधारण ते 240 ते 260 फूट एवढी सुळक्याची उंची आहे. आणि याच्या आजूबाजूला हा नवरा नवरी किल्ला बोलता याला. आणि बाकी तुम्ही माहिती दिली इथली परिसराची. बेस विलेजचं नाव आहे पैने, जवळचं गाव पैने आणि तालुका बोललं तर त्र्यंबकेश्वर. तुम्हाला इथं यायचं असेल तर नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला येऊ शकतात, त्र्यंबकेश्वरवरून पैण्याला येऊ शकतात. पावसाळ्यामध्ये खूप इकडंच मस्त चांगले वॉटरफॉल असतात. छान माहिती सांगितली पवनदादांनी. हा समोरचा सुंदर परिसर नक्कीच पवनदादांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात आपण इकडे नक्कीच फिरायला यायला पाहिजे. इथे आत्ताच आपल्याला कळाल्याप्रमाणे गिधाडांसाठी संवर्धित केलेला हा परिसर आहे की ज्याच्यामध्ये गिधाडांचं संवर्धन केलं जातं. गिधाड म्हणजे निसर्गाचा सफाई कामगार आणि त्याचं या ठिकाणी संवर्धन करता ही खूप चांगली गोष्ट आहे. तर चला आता आपण रॅपल करूया.
आत्ताच समोर दिसणारा नवरा पिनाकल आपण सर करून खाली आलो आहे. सोबत जाधव सर सुद्धा होते. सरांना विचारूया सर आजचा अनुभव कसा होता ते. आज एकदम छान असा अनुभव आलेला आहे. विशेष म्हणजे आज माझ्यासोबत माझी फॅमिली होती संपूर्ण. माझ्या 2 मुलींनी म्हणजे नियती आणि काव्या आणि मी, आम्ही तिघांनी पण पिनॅकल सर केलेला आहे. त्याच्यामुळं आजचं समाधान अजून जास्त आहे. आणि SRA टीमचे धन्यवाद, कारण मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे मलाही थोडंसं वाटत होतं की हे करू शकतील का नाही या मुली, परंतु दोन्ही मुलींनी माझ्या अतिशय छान पद्धतीनं पिनॅकल सर केला आणि त्याच्यामध्ये SRA टीमनं खरोखर खूप चांगलं सहकार्य केलं. अनुभव अतिशय छान होता. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही आपल्या आडवाटा एक रमणीय प्रवास या